हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी, तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर पहिल्यांदा मी तुम्हाला माझी म्हणजे एक गोष्ट सांगते. आज रविवार होता आणि मी सत्संगला गेलेली. तर तिथे एक गोष्ट झाली ती अशी की तिथं आमच्या सत्संगमध्ये एक लेडीज आहे. मला माहीत नव्हतं त्यांना मिस्टर नाही आहेत. त्या नेहमी आपल्या असं शांत सॅड दिसतात, एकदम एकट्या येतात सत्संगला, कोणाशी बोलत नाही काय नाही, आपल्या निमूडपणे निघून जातात. पण आज त्या काकूंना दुसऱ्या काकू बोलल्या की काय ग बाई, काय प्रॉब्लेम आहे तुझा, घराचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे असं तसं. मग तेव्हा मला कळलं की तिचे मिस्टर नाही आहेत. एक तर ती वडिलांकडं, म्हणजे मिस्टर एक्सपायर झाले, तिला एक मुलगा आहे त्या काकूंना, आणि त्या आईवडिलांकडं राहत होत्या. तर त्यांची आई आता काहीतरी दिवसापूर्वी एक्सपायर झाली. आता वडील आहेत आणि वडील पण म्हातारे आहेत. त्या वडिलांची काळजी ही त्यांची मुलगी आणि नातू हे दोघं घेतात. आता त्यांची बहीण, सख्खी बहीण, आता जे आईवडिलांचं घर आहे काहीतरी, ते घर यांचंच आहे की आईवडिलांचं ते माहीत नाही, पण ते घर तिचं आहे, त्या काकूचं. आणि ती बहीण त्या घरावरती हक्क मागायला लागली आता की नाही, आम्हाला ते घर पाहिजे, आमचं आहे ते, तुमचं काही नाही, तुम्ही इथून बाहेर निघा. म्हणून बहीण, तिचे दाजी, ह्या सगळे त्यांना त्रास द्यायला लागलेत. आता त्या तिथंच सत्संगमध्ये रडायला लागल्या की म्हणजे असं करतात तसं करतात, काय करू, मुलगा माझा एकतर टेन्शनमध्ये, वडिलांका बघू का यांचे प्रॉब्लेम फेस करू. आता ही एक रिअल गोष्ट आहे, याच्यात काही अजिबात खोटं काही सांगत नाही. व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण तुम्ही आवर्जून पहा, खरंच पहा. त्याच्यानंतर हा एक किस्सा आहे. दुसरा किस्सा मी माझा स्वतःचा सांगते. माझी आत्या आहे स्वतःची. माझ्या आत्याचे पण मिस्टर एक्सपायर झालेत. आमचे मामा अगदी इतके शांत होते की म्हणजे त्यांना कोणी मारलं तरी ते आ ऊ करणार नाही, एवढे शांत होते. आणि त्या शांततेचा फायदा घरच्यांनी त्यांच्या घेतला. जेव्हा ते होते तेव्हा आत्तीला काही ते जास्त त्रास करायचे नाही, कारण मामा प्रचंड काम करायचे, फक्त एवढंच होते की ते शांत होते. आणि जेव्हा मामा एक्सपायर झाले त्याच्यानंतर हळूहळू, मामांना 2 भाऊ होते, दोन्ही भाऊ, दोन्ही भावांच्या बायका, घरचे बाकीचे लोक, एवढं चेंज होतो. एखाद्या स्त्रीचा जर नवरा वारला तर जसं काय तिनं त्या नवऱ्याला मारून टाकलंय, आणि असं तिच्याकडे त्या ईर्ष्येने, वाईट नजरेने, किंवा आता ही काय, हिचा नवरा मेला, हिचं काय आहे, हिचं आहे ते आपलंच आहे, कसं तरी लुबाडू, अशा याने लोक पाहायला लागतात तिच्याकडं. आणि हळूहळू माझ्या आत्तीशी तसंच व्हायला लागलं. पण कुठेतरी ती, म्हणजे तिच्या पाठी देवाचे आशीर्वाद म्हणा की तिचे भाऊ खंबीर आहे, काही प्रॉब्लेम झाला तर ते जातात, सॉल्व करतात. अजूनही आत्ती त्यांच्या सोबतच राहते. ते कोणीच माझ्या आत्यासोबत बोलत नाही, ना तिच्या जावा, ना तिचे दीर भाया, काही लागलं खुपलं काही नाही. आत्याला 4 मुली आहेत, कोणत्याच मुलीला ते पकती नाही. आणि एवढे निकृष्ट लोक असतात. आत्याच्या मुलीच्या डिलिव्हरीला त्या मुलीला त्यांनी घरीसुद्धा आणून दिलं नाही. जी त्या घरचीच मुलगी आहे तिलासुद्धा त्यांनी डिलिव्हरीसाठी घरी आणून नाही दिली. शेवटी आत्याला तिच्या घरी जावं लागलं. म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यात जर तिचा नवरा नसल तर तिने एवढं पाप केलंय का हो, की तिच्या आयुष्यात तुम्ही फक्त दुःखाचंच, म्हणजे दुःखच देतायत, सुख ही गोष्ट त्यांनी नवऱ्यासोबतच काढून दिली का? असा काय गुन्हा केलाय त्यांनी की तुम्ही त्यांना एवढं त्रास देता, तरी पण त्या बिचाऱ्या निमूळपणे जगतायत. आत्ती पण आमची शांत, अगदी शांततेने तिथं म्हणजे राहिली. तिचा मुलगा आहे मोठा, तो सुद्धा खूप काम करतो, एवढा समजदार आहे ना, तो प्रचंड समजदार आहे, आणि इतका तो वडिलांसारखा शांत आहे. तर तो बिचारा काही बोलत नाही, ते त्यांचे दिवस काढतायत. आणि प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. तिला तिच्या मुलींचे लग्न होणं इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे तिने तो सर्व सासरवास सहन केला. अजूनही ते लोक तिला सासरवासच करतात. अजूनही तिने मूळपणे मायलेक चाललंय, जोपर्यंत चाललंय. पण ह्या एकदा असा तरी दिवस येतो की जे काही सोचलंय ना ते, म्हणजे जो त्रास सहन केलाय, ती जी कॅपॅसिटी असते ना ती ओव्हरफ्लो होऊन जाते, आणि मग तिचा कधीतरी बाण तुटतोच. तर ह्या 2 गोष्टी अशा प्रत्येक व्यक्तीच्या निदर्शनात कुठंतरी आढळलेलं घरात असणार 100%. आता याच्यातून मला काय सांगायचं आहे, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे हो. इथे संत होऊन गेले, महंत होऊन गेले. आपला भारत देश, तिला माता म्हटलं जातं, एवढा महान आपला देश आहे. कोणत्या देशाला माता म्हणतात सांगा तुम्ही? आणि त्याच देशात आज आपण लेडीजवरती, एका स्त्रीवरती किती अत्याचार करतो. ती
जर तिनं कुठं मान वर करून जगायचं ठरवलं, हा समाज तिला जगूनच देत नाही. हाच समाज आपला, जो समाज ज्या वेळेस माणसाला ना पुढे जाऊन देत ना मागे येऊन देत, इतका बेकार समाज आहे आपला. अहो, आपल्याला फक्त त्यांना त्रास देता येतो, तो त्रास सहन करताना त्या किती अडचणींना तोंड देतात, त्यांच्या मनाला मिनिटाला सेकंदाला किती वेदना होतात हे जाणून घ्या. आज ती ताई का होईना रडत होती, तिला एक मुलगा आहे, तिचा मिस्टर कधी एक्सपायर झाले मला माहीत नाही, पण ती स्वतःचं पोट, मुलाचं कुठंतरी शिक्षण, कसं तरी ती मुलाचं पोट भरवत असेल ना कुठंतरी काहीतरी काम करून. म्हणजे तिनं काम करायचं, एकटीनं लढायचं, दुसरी गोष्ट वडिलांना सांभाळतीये, म्हाताऱ्या वडिलांना, तर त्या बहिणीला लाज नको वाटायला तिच्या, की आपली बहीण आपल्या वडिलांना सांभाळते, आपल्या वडिलांना सांभाळायला कोणी नाही, आणि आपण आज तिच्याकडे त्या घराचा हक्क मागतोय. म्हणजे माणूस एवढ्या खालच्या पातळीला जायला लागलाय की सगळं भान विसरून जायला लागलं, रक्ताचे नातेच विसरून जायला लागलाय. 2 पैशासाठी, फक्त 2 पैशासाठी ते घराचे पैसे. अहो, जिथं माणूस जन्माला आला तिथं तो मरतोच. तुम्ही किती पैसा कमवला, एक दिवस तो पैसा सुद्धा संपणार आहे. आपण आता मी सांगते, आम्ही आमच्या मुलासाठी पैसा कमवला, खूप इस्टेट कमवली. प्रत्येक आईवडिलांना असे असते की आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलांनी काढू नये, पण तो पैसा चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने कमवा, तर तो पैसा पुढे जाऊन जास्त दिवस टिकतो. पण जर तुमच्या मनात वाईट वृत्ती असेल, तुम्ही जर वाईट मनाने तो पैसा कमवला ना, तो पैसा आपल्या मुलाबाळांना व्यवस्थित जगून देत नाही. पहिली म्हण होती ना, आई वडिलांनी केलं तर ते पाप मुलाला फेडायला लागायचं, बरोबर आहे ना. आणि हे अजूनही चालत आलेलं आहे. आणि आपण त्या पैशाच्या धुंदीत एवढे असे विचित्र वागायला सुरुवात करतो, म्हणजे राक्षसच म्हणूया ना. काय ती राक्षसाची वृत्ती म्हणजे काय, दुसऱ्याला त्रासच देणं होतं ना. आपण तरी काय करतोय हो. म्हणजे एक लेडीज कुठेतरी एकटी दिसली की तिला कसं छेडायचं हे आपल्या समाजाला खूप चांगल्या प्रकारे जमतं. एखाद्या मुलीचा जर नवरा एक्सपायर झाला, तिला जर लहान लेकरू असतं तर ती त्या लेकराला सोडून लग्न करत नाही. ती त्या लेकरामध्ये आपलं आयुष्य बघते आणि असं समजते की हेच लेकरू माझं, मी याला मोठं करेल, याला शिकवल, माझे दिवस कसेही निघून जातील. त्या स्त्रीला, काही स्त्रियांना आईवडील आहेत तोपर्यंत राहतात, भाऊ वगैरे आला की त्या बिचारीला कुठंतरी एकटं राहावं लागतं, तिचं आयुष्य तिला जगावं लागतं. त्याच्यानंतर जर ती आईवडिलांकडे राहिली, भाऊ वगैरे नसेल, तर काही दिवस बहिणी जोपर्यंत आईवडील तोपर्यंत सुखाने जगून देतात, नंतर त्या इस्टेटीवर त्या बहिणींचा डोळा पडतो. अगं बाई, तुम्हाला आहे ना तुमच्या घरी, जे आहे ते खा, तुमच्याकडे तुमचा नवरा आहे साथ देणारा, त्या बिचारीकडे कोण आहे, तिच्या पाठी कोण आहे. उलट तुम्ही तिचा आधार बनायचं सोडून तुम्ही तिलाच लुबाडायला बसलात, तिलाच त्रास द्यायला बसलात. काही लोक मुलींना ते सासू सासरे त्रास देतात. ती बिचारी आपली कशी तरी जगत असते, लेकराकडे पाहून तिच्या एवढं मोठं संकट कोसळलेलं असतं, ती कशी तरी जगत असती, ह्या समाजाला सेकंदाला तोंड देत असते. आपल्यालाही माहिती, जर एखाद्या स्त्रीला नवरा नसेल तर लोक तिच्याकडे किती वाईट नजरेने बघतात, कसं जगायचं तिनं, आणि त्यात आपण त्यांना अजून त्रास देतो. त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील, आपण त्याचा विचार नाही करू शकत, कारण आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून आपल्याला तो त्रास नाही समजत. पण त्यांनी सगळ्या गोष्टी गमावल्यात, त्यांचा त्रास आणि आपला बरोबरीच होऊ शकत नाही. आजही समाजाचे डोळे उघडत नाही. आज समाज आपला पहिल्यापेक्षा जास्त बिघडायला लागलाय, एवढा बिघडायला लागलाय की म्हणजे इथं आपलं कोण परक कोण. अहो, एक वेळेस ती स्त्री लोकांनी त्रास दिला, बाहेरच्या लोकांनी त्रास दिला, तो सहन करते, का ते बाहेरचे असतात सोडून देते. ती विचार करते हा समाज असलाच आहे आणि आपल्याला असलाच त्रास देणार आहे, त्यापेक्षा डोळे बंद करून आपलं जे आयुष्य आहे ते जगूयात. पण जेव्हा घरातलेच लोक त्रास देतात तेव्हा काय करू, तिनं काय करायचं तुम्ही सांगा. रक्ताचीच माणसं जर अशा स्त्रीला त्रास द्यायला लागले तर तिनं काय करायचं, कुठं जायचं, तिनं आत्महत्या करायची. तिनं पाप केलंय मोठं, तिचा नवरा मेला, तुम्ही तिच्यावर अत्याचार करता, तिने आत्महत्या करायला पाहिजे का. तिला पण मन आहे, तिला पण आहे, तिच्या पाठी कुणाचा आशीर्वाद नाही, तिला कुठंतरी तिच्या पाठी कुणाची साथ नाही, तर आपण तिची साथ दिली पाहिजे तिच्या नातेवाईकांनी. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, जर कुणाला कुणाची साथ देता येत नसेल ना, तर ती बिचारी कसे काबाड कष्ट करून भीक मागून तिच्या मुलाला जगवीत असेल ना, तर ते तरी तिला सुखाने करू द्या हो.
पण आपण ते सुद्धा सुखाने जगून देत नाही. म्हणजे आपली वृत्ती बघा, आपण कसंच म्हणजे आपल्याला कसंच जमत नाही, आपण कसंही करून त्या लोकांना त्रास द्यायचा म्हटलं की देतो. मग ते त्या स्त्रीने चांगले वागू ना वागू, काय करायचं तिनं? नोकरी धंदा, तिथं तिला त्रास. कुठं कंपनीत गेली तिथं लोक तिच्याकडे वाईट नजरेने बघतात, घरचे लोक तिला नीट सुखाने जगून देत नाही. तिनं जायचं कुठं? कुठं डोकं आपटायचं तिनं तिचं जाऊन? आणि अशा समाजात आपल्या खूप स्त्रिया आहेत, खूप म्हणजे खूप स्त्रिया आहे. एखाद्या माणसाची जर बायको मेली ना, त्याला लगेच दुसरी बायको बघायला समाज पुढं जातो. आहेत काही काही पुरुष असे आहेत की जे आपल्या मुलांसाठी दुसरं लग्न करतात, त्यांना चांगलं घडवण्यासाठी. असे पण मी काही लोक पाहिलेत की ज्यांनी बायको वारली तरी लग्न केलं नाही, आपल्या मुलांचे आई आणि बाप तो एकटाच बनला. आहेत अशी समाजात. पण समाजात चांगले लोक कमी आहेत आणि वाईट जास्त भरलेले आहेत. आपले खचून खचून वाईट लोक जास्त भरलेले आहेत आपल्या समाजात, आपल्या आसपास आजूबाजूला. आपण जोपर्यंत आपले विचार चेंज करत नाही ना, तोपर्यंत आपला समाज बदलूच शकत नाही. आणि हे कलियुग आहे, ह्या कलियुगाचा अंत जवळ होत आला ना, त्यामुळे पाप वाढत चाललेत. आणि माणसाच्या डोळ्यावर धुंदी, त्याला समजत नाही तो काय करू राहिलाय, काय पाप करतोय. ह्या पैशासाठी लोक एवढे लोभाला जायला लागलेत ना, एकामेकाचे खून पाडून पैसा कमवायला लागलेत. एवढं डेंजर झाले. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचं सुद्धा आयुष्य या समाजात जगणं इतकं मुश्किलीचं झालंय ना, की त्याला माहिती तो बिचारा कसा जगत असेल. आज समाजात सगळ्यात म्हणजे पैशावाले म्हणसाल ना, तर डबल धंदा करणारे, 2 नंबरचा धंदा म्हणतो ना आपण, ते लोक आज सगळ्यात समाजात सुखी. कारण त्यांची वृत्ती तशी वेगळी वृत्ती ना त्यांची. तर कृपा करून अहो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपाशी, आता मला ती पूर्ण स्टोरी एक्झॅक्ट नाही सांगता यायची, पण त्याचा मला उद्देश काय सांगायचा आहे ना, ते तुम्ही ऐका. आपले छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य स्थापन केलेली ही मातृभूमी आहे आपली. शिवाजी महाराजांपुढे एक स्त्री आणलेली, कोणीतरी पकडून आणलेली. त्या स्त्रीला आपल्या शिवाजी महाराजांनी काय म्हटले होते? एवढी सुंदर होती दिसायला, तिचा फायदा घेतला का आपल्या शिवाजी महाराजांनी? आपले शिवाजी महाराज एवढे महान होते, जिजामातेने त्यांना एवढे छान संस्कार दिलेले होते. त्यांनी काय म्हटले? तुमच्यासारखीच आमची आई असती तर आम्हीही तेवढेच सुंदर असतो. त्या स्त्रीला त्यांनी आईची जागा, माता ही जागा दिली आणि त्यांच्या सेवकांना सांगितलं तिला तिच्या घरी व्यवस्थित नेऊन सोडा. म्हणजे त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलेवरती अन्याय झाला तर त्यांना कठोर शिक्षा द्यायची. पण आता काय हो, आता आपल्या देखत एखाद्या स्त्रीवरती अन्याय झाला तर आपण डोळे झाकून निघून जातो. काय म्हणतो? जाऊ दे, तिचं आहे ती पगल. आणि एखादा जरी गेला मदत करायला तर त्यालाही उलटा त्रास देतात लोक, त्याच्यामुळे तोही बिचारा जात नाही. मग त्या स्त्रीची मदत करायला जायचं तरी कोणी? त्याच्यापेक्षा ॲटलिस्ट आपल्याला तिला त्रास तरी देऊ नका. जशी जगल ती मरल, तुम्हाला नाही म्हणजे ती उपाशी मेली तर तुमच्याच्याने नाही ना नेऊन दिलं जेवायला वगैरे, किंवा नाही तिची मदत करवली, पण नका करू. मग तिला त्रास तरी नका देऊ. ॲटलिस्ट ती त्या एका टेन्शनपासून तरी बाजूला राहून तिला काहीतरी सुचन, काहीतरी आयुष्यात करायचं तिला सुचन. खरंच आज मला एवढं वाईट वाटलं ना, माझं एवढं मन भरून आलं की ती बिचारी सत्संगला सकाळी 9 वाजता सत्संग असतो, सकाळी 9ला आले ती रडली. आणि तिची तब्येत एवढी अशी काडी होती का ती खूप टेन्शन घेत असेल, त्याच्यामुळे तिची तब्येत बिचारीची तशी. अहो, आपली पाठची बहीण, आपली सख्खी बहीण आपल्याशी अशी वागती म्हटल्यावर ती किती खचून जाती. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेले 2 लेकरं, एक लेकरू दुसऱ्या लेकराला त्रास देतं. चांगलं आहे का हो ही गोष्ट? आपण आहे ना, आपल्याला कसं आवडतं? आपल्याला फक्त कॉमेडी, लोकांना त्रास, मारामाऱ्या हाणामाऱ्या, याला त्रास देत्या, ह्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात. पण जर आपण म्हटलं ना आपण समाज सुधारायला पाहिजे, आपण कोणाची तरी मदत करायला पाहिजे, कोणाला त्रास नको द्यायला, ते नाही जमत. आपल्या डोळ्यावर एवढी धुंदी असते ना की आपल्याला पाप पुण्य याचं काही कर्म म्हणजे पाप काय पुण्य काय हेच समजत नाही. आणि आपल्याला एवढी म्हणजे एवढा समाजामध्ये लोकांना गर्विष्ठपणा आहे ना, मी म्हणजे काय, तो म्हणजे काहीच नाही बाबा. हे शरीर तुझं आहे, आत्मा वेगळा आहे, आत्मा कुठंच मरत नाही, फक्त तुझं शरीर हे तुझं आहे. तू मेल्यानंतर त्या शरीराची मातीच होती.
बाकी काही होत नाही आणि कोणीही त्या शरीराला पूजत नाही नंतर. आणि त्या शरीराला पूजायला साठी तेवढे चांगले कर्म करावे लागतात, तेव्हा लोक आपण मेल्यानंतर पण आपलं नाव काढतात. त्यामुळे आपला आत्मा आणि आपलं शरीर वेगळं आहे, तू कोणीही नाही. हे चालवणारा वेगळा आहे, तुम्ही नाही चालवत काही. कृपा करून जर कोणी असं एखाद्या स्त्रीला खरंच त्रास देत असेल तर त्यांनी बंद करा. त्या जागी आपल्या पत्नीला ठेवून बघा ना हो. जे कोणी किंवा ती बहीण म्हणा, तो दाजी म्हणा, त्यांनी आपल्या त्या बहिणीने स्वतःची तुलना त्या बहिणीबरोबर कर. जर आपल्याच आयुष्यात आपला नवरा नसताना आपल्यावर अशी वेळ आली असती तर किती वेदना झाल्या असत्या. किंवा जे कोणी दीरभाया असतात ते सांगते मी, की आपल्या जावेला त्रास देणारे, त्यांनी स्वतःला तिच्या जागी ठेवून बघा ती कशी जगत असेल. कुणापाशी तिने आपले मन हलकं करायचं हो? आपलं मन आपण आपल्या माणसाजवळ हलकं करत असतो. आपले मनातले विचार वाईट चांगले सगळं आपल्या माणसापाशी मांडत असतो. पण असंच जर आपल्याच माणसाने केलं तर कुठे जायचं आपण. त्यामुळे ह्या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं आहे, शेवटचं तात्पर्य, की तुम्ही जर अशा कोणत्या स्त्रीला त्रास देत असाल की जिला नवरा नाहीये, ती बिचारी कसं बसं आपलं आयुष्य जगते, आपल्या मुलांना मोठं करते, तर तिला त्रास देण्यापेक्षा तिची ढाल बनण्याचा प्रयत्न करा. तिथं कुठेतरी तुम्हाला पुण्य लाभेल. असं नाही की आपलं आयुष्य म्हणजे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत खूप आनंदात, आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी नाही, आपल्यावरती वाईट वेळ येणार नाही, असं नाही आहे आपलं आयुष्य. मिनटा मिनटाला आपल्या आयुष्यात काहीही घडू शकतं, असं आपलं आयुष्य आहे. त्यामुळे कृपा करून कोणी असा त्रास देऊ नका दुसऱ्या स्त्रीला. तिला जगू द्या व्यवस्थित, मान सन्मान द्या तिला. तिला तिची ताकद बना, जेणेकरून तिलाही वाटलं पाहिजे की नाही, जरी माझा नवरा नाही आहे तर माझे नातेवाईक माझ्यासोबत आहेत, माझे घरचे माझ्यासोबत आहेत, ते माझी साथ देतील, माझ्या लेकराबाळांना मोठं करण्याचा मला म्हणजे हातभार लावतील कुठंतरी. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हालाही तुमचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, तुम्ही ते कमेंटद्वारे मांडू शकता. पण दुसरी गोष्ट, काही लोक टाइमपास म्हणून कमेंट करतात, त्यांनी कृपया वाईट कमेंट करू नये. आपले मतं काय आहेत ना ते मांडावेत. कारण टाइमपास आणि वाईट कमेंट करायला तेवढेच कामं असतात. तर कृपा करून कोणी वाईट कमेंट करू नये. फक्त ज्याने त्यांनी जर कोणाला काही वाटलं की मी थोडं चुकीचं बोलते तर ते तुम्ही सुधरू शकता. मला जर त्याच्यात वाटलं की हो ही गोष्ट माझ्याकडून चुकली बोलायची तर ती मी नक्की सुधरेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.